ही दावण आहे गुलाब सरगर आणि बाळाप्पा सरगर यांची. मेन रोडपासनं जवळपास 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर आत आहे. ही पण कामाची कालवड आहे. हिची ही आई आहे. ही कुठल्या बैलाची आहे? तुमचाच बैलाची काय? आणि ती आपली नितीनाबा शेवाळ्यांचा पाखरा पळतो त्याची आई. तिची ही कालवड. ही द्यायची नाही आहे. ही द्यायची नाही आहे. आणि हिची कालवड आहे. नमस्कार मंडळी. ही जी समोर तुम्हाला गाय दिसते ही नितीनाबा शेवाळ्यांचा जो पाखरा पळतोय त्याची आई आहे. मेन रोडपासून जवळपास 1 ते 2 किलोमीटर आत आहे ही दावण. हे गुलाब सरगर आहेत दादा आणि हे बाळाप्पा सरगर यांच्या मालकीची ही गाय आहे. हिच्या पोटी आता कामाची कालवड आहे पण ती कालवड काय द्यायची नाही आहे. पण ही अखऱ्याची आई आहे. चांगला चॅम्पियन पैदा केला आहे ना. गाय नाकाला बिकाला जातीला एकदम टॉप आहे. मापाला कमी असली तरी वासरच जबरदस्त टाकते. आमच्या गृहलक्ष्मी पाखराच्या आईसोबत. मडसनाळ कामाची पैदास विक्रीसाठी उपलब्ध आहे. मालकांची अपेक्षित किंमत 2.5 लाख रुपये. फोन नंबर टाकतो. फोन करून डायरेक्ट व्यवहाराची बोलणी करू शकताय. काही प्रॉब्लेम नाही. गुलाब सरगर आणि बाळाप्पा मामा सरगर यांच्या दावणीला हा खोंड आहे. 2 दाती आहे. गायींवरती सुरू आहे. नितीनाबा शेवाळ्यांचा जो पाखरा पळतोय त्या आणि या गाईचा वडील एकच आहे. जो अंबादास करेंकडे जो पहिला बैल होता त्या बैलाची ही गाय आहे. हिच्या पोटी आता तो खोंड जन्मला आहे कामाचा. तो विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि आता ही कालवड आहे. ही पण कामाचीच कालवड आहे. पाखरात म्हणजे पाखराची बहीण लागते ही गाय बापाकडनं. आणि ही तिची कालवड आहे. ही पण कामाचीच आहे. हिच्या पोटी जन्मलेली. आणि जो मोठा खोंड आहे तो पण विक्रीचा ह्याचाच पोटी. ही पण पाखराची बहीण आहे आणि पलीकडची पण पाखराची बहीण आहे. अगं बाई एवढे सुंदर आहे. हे खोंड आहे गुलाब सरगर यांच्या घराजवळच आहे. ही त्याची आई आहे. कामाचा खोंड आहे. मालकांची अपेक्षित किंमत 1 लाख रुपये. आणि ही त्याची आई आहे. हे माहीत नाही का कुठल्या बैलाचे आहे. आणि हे खोंड आहे. याला काय बट्टा भवरा. फाउंडेशन वगैरे चांगला वासराचा. ही गाय आणि हे हा कामाचा नातू आहे. हा पण विक्रीसाठी उपलब्ध आहे. किंमत किती सांगितली? अजून नाही काय. ही खोंडाची आई आहे. ही कुठल्या बैलाची आहे माहिती आहे काय? गाय कुठल्या बैलाची आहे माहिती आहे काय? गाय गाय कुठल्या बैलाची माहित नाही. तिकडे त्या डोरलीकड साईडची. आणि कामाच्या कुठल्या मुलाचा आहे? कानाचं पडतो. कामाचा नातू. तो बैल कुठं आहे? खोंड चांगला आहे. फाउंडेशन जोरात आहे. खोंडाला फाउंडेशन वगैरे जोरात आहे. खोंड चांगला आहे. मडसनाळ कामाचा नातू आणि ही त्याची आई. कामाचा वासरू आहे. आणि ही आई ही कुठल्या बैलाची आहे? ही कुठल्या बैलाची आहे? आता कुठल्या बैलाच्याकडे तुमच्या कुठल्या गुन्हा पहिल्याचा आमच्यात एक बैल होता त्या बैलाच नाही. कामाचा खोंडा काळी नागपुडी. फाउंडेशन जोरात आहे वासराला. तर आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला ती गुलाब सरकार आणि बाळाप्पा सरकार यांची दावण होती. त्यांचा फोन नंबर मी दिलेलाच आहे. परत त्यांची दावण आहे ती गुगलला ऑलरेडी अटॅच केले. गुलाब सरगर या नावानं तुम्ही सर्च केलं
आणि गुलाब सरगर / खिल्लार ब्रीडर या नावाने तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला ती दावण भेटून जाईल. एक्झॅक्ट त्याची लोकेशन भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला कुठं शोधत बसायची गरज नाही. गुगलवरती तुम्हाला डायरेक्शन्स मिळतील. आणि ज्या ज्या दावणी आहेत म्हणजे काही दावणींना काही प्रसिद्ध गायी आहेत आणि वळू आहेत त्यांच्या नावाने तशा दावणी आपण अटॅच केलेल्या आहेत. पण काही आहेत ते फक्त ब्रीडर आहेत म्हणजे जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे ब्रीडिंग होतं त्यांच्या दावणी मी खिल्लार ब्रीडर नावाने सेव्ह केलं. त्यांची नावाने खिल्लार ब्रीडर. त्यामुळे गुगलला तुम्ही खिल्लार ब्रीडर टाईप केलं मॅप्सवरती तर जे जे शेतकरी आहेत त्यांची डायरेक्ट तुम्हाला लिस्ट मिळून जाईल. आणि हळूहळू मी त्यांच्या सगळ्यांचे नंबर पण त्याच्यात एडिट करून टाकणार आहे. तर तुर्तास एवढं केलेलं आहे. धन्यवाद.